नमस्कार. रावित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळा आलाय ना, तर माझं तर मत आहे, जेवढे चार चाकी असू द्या, कुठलंही वाहन असू द्या तुमच्याकडे, जिथे पाणी जमा झालंय ना, तिथे त्यांनी, माझं तर मत आहे, आरामशीरच गाडी चालवली पाहिजे. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू त्याच्यावर. पाणी तर पाणी येणारच ना सर. अरे पाणी तर पाणी येणारच ना, असं काय करताय? अरे बाबा सॉरी 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 म्हणतो बस. अरे सॉरी म्हटलं ना. सॉरी बाबा सॉरी. अरे मला नाही दिसलं पाणी आहे, मला माहित नाही तुम्ही येताय. दादा ऐका, तुम्हाला खरंच सांगतो, सॉरी मला दिसलं नाही, माझी गाडी फास्ट. कधी कधी ना नकळत ना अशा गोष्टी घडतात की पाणी जमा झाले नाही, वाहन चालकाच्या लक्षात येत नाही. मी कधी कधी बोलतोय, असे कित्येक ड्रायव्हर आहेत ना, ते समजदार असतात. पाणी जर जमा झालं असेल ना, तर तिथे एकदम आरामशीर गाडी घेऊन जातात. त्यांना माहिती असतं, रस्त्यावरनं पादचारी लोक आहेत तिथे चालतात, त्यांच्या अंगावर पाणी उडेल, गटराचं पाणी बाहेर आलेलं असतं, रस्त्यावर साचलेलं ते घाणच पाणी असतं ते. पण कधी कधी ते लक्षात येत नाही. काही ड्रायव्हर असे ना, एकदम सुसाट मध्ये जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, लोकांच्या अंगावर पाणी उडतं. कधी कधी ते वाद ना विकोपाला जातात. इतके विकोपाला जातात ना, की अशा काही घटना घडलेत ना, की तिथे ते मारामारीचं प्रकरण पर्यंत जात. त्यामुळं ज्या वेळेला आता तर पावसात मे महिन्यातच सुरू झालाय, तर कित्येक अशा घटना घडल्यात. त्यामुळे आपली सर्व वाहन चालकांना विनंती आहे, जर असं कुठं पाणी जर जमा झालं असेल, त्यांनी वाहन सावकाश चालवावं, इतरांची सुद्धा काळजी घ्यावी. आणि आपल्याला सुद्धा पाण्याचा अंदाज येत नाही, की खरंच आपल्याला त्या पाण्याखाली खड्डा आहे, काय आहे, हे कळत नाही. आणि आज असे विवाद जर टाळायचे असेल, तर पाणी दिसलं की आपली गाडीचा वेग कमी करा, जेणेकरून आपल्यामुळे कुणाला त्रास होईल याची काळजी घ्या. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा.